पहिलं प्रेम तर सिरियलच आहे, ते तर कधीच बदलणार नाही. कारण त्यांनी मला जे दिलं आहे ते मला कोणीच देऊ शकणार नाही. आणि ह्याच गोष्टी दोन्ही इंडस्ट्रीला वेगळं बनवतात असं मला खूप स्पष्ट मत आहे. आणि ते तसंच राहावं. कारण जर का हिंदीवाले हे कॉपी करायला लागले त्यांना ते जमणार नाही. बिना मेकअपची जेवढी छान दिसते तेवढी मी असा मेकअपचा थर लावून आईलाइनर, मग काजळच, मग खूपच ब्लश ऑन, मग लालच लिपस्टिक, मी उसकी तरफ आ गया, उसने उसकी आँखों में देखा, वो शर्मा गई, एवढं क्लिअर. आणि त्यांना वेगळं काही नको आहे. सर नमस्कार, मी पूजा बोलतो. हंच मीडिया तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्या अभिज्ञामध्ये आहे तरी कुठे सोशल मीडियावर तर आहेच अवेलेबल, पण हिंदीमध्ये वळाली आहे ती. सो हिंदीमधून ती आता वळाली मराठीत येणार की नाही येणार, आणि लवकरात लवकर कधी मराठीत आगमन करणार आहे त्याची उत्सुकता प्रेक्षकांना भरपूर जास्त आहे. बरं, मी मराठीतच आहे, मी फक्त हिंदीत बोलते आत्ता सध्या. माझ्यासाठी मला असं वाटतं ना की भाषा हे काही नाही आहे गं. म्हणजे उद्या मला तमिळ मिळालं तर मी तमिळ करेन, तेलुगू मिळालं तेलुगू, मल्याळम. मला फक्त कॅमेऱ्यासमोर जायचं आहे, मग ते कोणीही असो. आणि मी मराठीत राहणार आहे 100%. ते नाही, त्याच्यात नाही बदल होणार आहे. मराठी लवकरात लवकर प्रोजेक्ट घेऊन येणार. हां, म्हणजे तसं काही आता येत आहेत प्रोजेक्ट, पण मला आता ह्याच्यामुळे घेता येत नाही आहे. पण तसं जर का छान कुठलं तरी वेगळं एक मी आत्तापर्यंत केलं नाही असं काही माझ्या वाटेला आलं तर ऑफकोर्स वाय नॉट. मराठी असो, हिंदी असो, जसं म्हणतात तसं कुठलीही भाषा असो. पण किती मजा येते हिंदीमध्ये आणि मराठीत. हिंदीमध्ये ना माझी पहिली तत्वपप व्हायची आणि हिंदीमध्ये बोलायची. कारण हे मला हिंदीत बोलायची सवय आहे, पण ते कॅमेऱ्यासमोर बोलणं आणि नॉर्मल आयुष्यात बोलणं ह्याची जमण्यास मला. आणि आपली सगळ्यांची हिंदी जी आहे ती टिपिकल हां, तशी म्हणजे नशिबाने तशी माझी नाही आहे हिंदी. हां, म्हणजे मला तो एक काय म्हणतो, एक मराठी ॲक्सेंट नाही आहेत माझ्या हिंदीमध्ये, पण मला ते शब्द बोलणं फार जड व्हायचं. कारण हिंदी कोण यार, आपले मित्रमैत्रिणी पण सगळे मराठी वगैरे सगळं, त्याच्यामुळे मला ते फार जड जायचं आधी. मला दडपण यायचं जेव्हा डायलॉग बोलायचं असायचं तेव्हा. पण आता ते त्यांच्याबरोबर राहून ती कानावर ती भाषा पडते तर त्याचा खूप फरक पडतो की तुम्ही त्या सतत त्यांच्या सानिध्यात असल्यामुळे तुम्हाला ते कानावर पडणं, मग तो एक काय म्हणतो आपण त्याला, एका शब्दाचा पर्यायी शब्द आपोआप तुम्हाला सापडतो, कुठेतरी ऐकलेला असतो. भाषा तुमची खूप सुंदर होते. आणि हिंदीत मेन म्हणजे खूप नटायला, म्हणजे असं म्हण, एका सेकंदाला नटले, दुसऱ्या सेकंदाला नटले. सो ते मला भयंकर आवडतं. आणि लुक्स वेगवेगळे. हा 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 हा. म्हणजे ते जे लुकवर काम करतात, बापरे बापरे बापरे, टू मच. म्हणजे त्यांचं म्हणजे सगळंच लार्जर दॅन लाईफ असतं गं. म्हणजे साधं मी ॲक्च्युली साधं राहायला जाते, नको जरा घाल गळ्यात, कानात मोठे, म्हणणार अरे मी मिडल क्लासची नाही मिडल क्लासवाले घालतातच घरी. मला झालं ओके फाईन, पण ती मजा वेगळी आहे. म्हणजे ती मला असं वाटतं ती त्यांची पद्धत आहे ती काम करायची. म्हणजे इट्स ग्लॅमरस. म्हणजे त्यांना ती सवय झाली आहे शो करायची, ग्लॅमरस. कारण ती पब्लिक पण तसं आहे, हिंदी पब्लिक. हां, नॉर्थवाला पब्लिक तो वैसे ही आहे की कौन सा चोकर पहनना है और कौन सा इयरिंग पहनना है वगैरे तो वाला. सो ती मजा येते, फार मजा येते मला करायला. आणि कोआर्टिस्ट पण भयंकर छान आहेत. म्हणजे मला ते एक खूप भीती होती आधी की मी त्यांच्यामध्ये रुळेन कशी, बिकॉज कधी काही संबंध नाही, कधी काही बोलणं नाही. आणि हिंदी असल्यामुळे थोडंसं दडपण असतं की हिंदीतल्या एक्झॅक्टली एक ऑरा असतो त्यांचा, काहीच एवढी गोड लोक आहेत सगळी. म्हणजे एकतर मी यतीन दादाबरोबर काम करणं, उज्ज्वला ताई आहे, त्यात मोहित आहे, इंडस्ट्रीमध्ये लॉंगेस्ट आहे, सायली आहे जी आमची हिरोईन आहे, त्याच्यानंतर गर्विता म्हणून आहे, रोमित आहे जो पण लॉंगेस्ट टाईमपासनं हिंदी सिरियल्समध्ये काम, पण कधीच वाटत नाही की ती वेटरन आहे, कधीच नाही. सायलीची आय थिंक 4थी सिरियल असेल, पण इतर सगळे वेटरन म्हणण्यापेक्षा म्हणजे खूप वर्षांपासून हिंदीत रुळलेले आहेत, पण कधीही असा अनुभव नाही आला. अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. आणि मी म्हणजे ह्या सेटवर, आता मला इतर सेटचं माहिती नाही, पण ह्या सेटवर मी कधीच मराठी सेटला मिस नाही केलं. एवढं आम्ही
सतत मराठीमध्ये बोलत असतो. सतत म्हणजे आम्ही एका टेबलवर बसतो आणि आमचा आपण पॉट पार्टी असेल ना तशी असते आमची रोज जेवणाला. मीही आणणार, मीही आणणार, मीही आणणार, सगळ्यांचं सगळ्यांच्या ताटात म्हणजे जवळपास तुझं महाराजा भोगचं ताट दिसेल एवढं सगळे घेऊन येतात. सो मज्जा यार. म्हणजे ही बाजू मला हिंदीची खरंच माहिती नव्हती किंवा मी खूप असा वेगळं ऐकून होते हिंदीबद्दल, पण ते तसं अजिबातच नाही. खूप आपलंसं म्हणणारी लोकं आहेत. खूप वेगळ्या पद्धतीत वेगळ्या लेवलवर काम 100% होतं. पण कुठेही मी बाहेरची आहे किंवा मी एका वेगळ्या इंडस्ट्रीतून आली आहे असा कुठेही मला भासवलं जात नाही अजिबात, कधीच. बरं, तिचे ज्या पद्धतीने तुम्ही ज्वेलरी जास्त गाणं आता खऱ्या आयुष्यात पण असं सगळं चालू झालं पाहिजे. नाही, मला त्याच्यातनं ब्रेक हवा ना गं. नाही किंवा थोडंसं आचलं माझी नाही, स्क्रीनवर मी ऑलरेडी एवढं करते. ती अभिज्ञा नाही येणार कधी, नाही यार. कारण मला असं वाटतं ना, सिम्प्लिसिटीत जेवढे तुम्ही छान दिसता ना तेवढे कशातच नाही छान दिसत. आणि म्हणजे मी स्वतः मला असं वाटतं की मी बिना मेकअपची जेवढी छान दिसते तेवढी मी असा मेकअपचा थर लावून आयलायनर, मग काजळच, मग खूपच ब्लश ऑन, मग लालच लिपस्टिक, मी ह्याच्यात नाही छान दिसत. सो माझं एक मला असं वाटतं मी एक ठरवलं आहे की मला कसं पाहिजे तसंच साधारण राहते. सो ते माझ्यात कधीच येणार नाही. म्हणजे असे एवढे चोकर, एवढे कानातले कधीच नाही. मी साई पल्लवी आहे. मला जेवढं कमी तेवढं सुंदर. बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाली सगळं की या सगळ्या गोष्टी येणार, पण हिंदी आणि मराठीमध्ये दोन्ही इंडस्ट्रीमध्ये शूटिंग करताना डेफिनेटली खूप वेगवेगळ्या गोष्टी, इकडच्या पद्धती वेगळ्या आणि इकडच्या पद्धती वेगळ्या. सो त्या त्याच्यामध्ये हो खूप. मला असं वाटतं मराठीतला सगळ्यात प्लस पॉईंट जो आहे ना, म्हणजे आता मी सिरियल इंडस्ट्रीबद्दल बोलते कारण आपण सिरियल इंडस्ट्रीबद्दल बोलतो की ना, कॅरेक्टर्स रंगवली जातात आणि सिरियल बनते प्रत्येक कॅरेक्टर. मग त्या कॅरेक्टरचा प्रवास, प्रत्येक कॅरेक्टरचा प्रवास सिरियल घडवतो. हिंदीत ते नाही. हिंदीत त्यांना माहिती आहे की त्यांना कुठली कॅरेक्टर्स रंगवायचे, तेवढे ते रंगवतात. आणि त्यांना हवं आहे की ही सिरियल ह्याच कॅरेक्टर्सवरनं ओळखली गेली पाहिजे. दे आर सो क्लिअर. हा खूप मेजर डिफरन्स आहे, भयंकर मेजर डिफरन्स आहे. पण हॅविंग सेड दॅट की जर का म्हणजे त्याच्यात कोणी छान खूप परफॉर्म केलं असेल त्याला वाव पण तेवढाच मिळतो, खूप वाव मिळतो त्याला. पण मराठीत कॅरेक्टर एक आर्टिस्टला बनवतं, इकडे एक आर्टिस्ट कॅरेक्टरला बनवतं, एवढं सिम्पल. आणि हा खूप मेजर डिफरन्स आहे, भयंकर मेजर डिफरन्स. म्हणजे आपण नेहमी ऐकतो ना की मराठी सिरियल्स खूप वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये केल्या जातात, त्यांचं कॉन्टेंट एवढा छान आहे. त्यांचं कॉन्टेंट ह्याच्यासाठी छान नाही कारण ती कॅरेक्टर्स एवढी छान फुलवली जातात आणि प्रत्येक कॅरेक्टरचा एक प्रवास ते एवढा क्रिस्टल क्लिअर दाखवतात ना की आपल्याला अख्खं जेव्हा पिक्चर दिसतं तेव्हा ते एकदम छान वाटतं. म्हणून मराठी काय म्हणतो आपण पूर्ण म्हणजे सिरियल म्हणू किंवा लेखक असतात किंवा जे कॅरेक्टरायझेशन असतं, स्क्रीन प्लेज असतात, त्यांना एवढा मान आहे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये कारण त्यांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. आणि त्याच्यात मला असं वाटतं कलाकाराचा खूप फायदा आहे मराठीत. कारण मला बॅटिंग करायला खूप स्कोप आहे ना, कारण ऑलरेडी लेखकाने जे लिहून ठेवलं आहे, 10 लिहून ठेवलं आहे, त्याच्यात मी 12 ॲड केलं तर लेखक थोडी बोलणार आहे की काय यार तू 12 कशाला ॲड केलं. तू म्हणे वा यार मैंने तो 10 लिखा है, तूने 12 कर दिया. वो बहुत डिफरन्स आहे म्हणजे मराठी आणि हिंदीमध्ये. पण मला असं वाटतं की हिंदीमधला प्लस पॉईंट मी तुला सांगते की त्यांना क्लिअर माहिती की त्यांना काय पाहिजे, क्लिअर रिॲक्शन्सपासून गं क्लिअर मला हेच पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे तू मराठी आणि हिंदीची स्क्रिप्ट ठेवलीस ना तर मराठीची स्क्रिप्ट जर का एक पानी डायलॉग असतील तर हिंदीचे तोच सीन 4 पानात असेल आणि मध्ये त्यांनी डिस्क्रिप्शन्स लिहितात. यहाँ से वो वहाँ गया, उसने वो उठाया और यहाँ उसकी तरफ आ गया, उसने उसकी आँखों में देखा,
वो शर्मा गे एवढं क्लिअर, आणि त्यांना वेगळं काही नको आहे. जे लिहिलं आहे तेच पाहिजे, तेवढीच रिॲक्शन पाहिजे, एवढं हे क्लिअर आहे. म्हणून ते कॅरेक्टर जास्त गाजतात आणि एक्झॅक्टली की ते अंधारात तीरच नाही मारत. त्यांना माहिती आहे त्यांना काय पाहिजे, मला हेच पाहिजे. तू जर समजा त्यांनी 10 विचारलं, तू 12 दिलंस, मला 12 नको, मला 10च पाहिजे. सो कॅरेक्टर म्हणजे आर्टिस्ट मराठीमध्ये खूप प्ले करू शकतो, हिंदीमध्ये तो प्ले करू शकतो, पण त्याला म्हणजे साच्यात प्ले करायला लागतं, त्याच्या पलीकडे जाऊन नाही. नॉट एट ऑल. आणि अदरवाईज बजेटिंगमध्येही खूप जास्त फरक असतो सगळ्यासोबत. म्हणजे जसं हॉलमध्ये एक शूटिंग, त्या बेडरूममध्ये वेगळं शूटिंग, तर ते खूप असं खूप लाजवाब त्या गोष्टी, आणि ते त्यांनी पाळलं. त्यांची मेहनत पण तेवढीच आहे. इथे आपल्याकडे कसं नाही, आपल्याकडे पण मेहनत आहे, पण आपल्याकडे ना स्मार्ट वर्क आहे. म्हणजे आता एक सिरियल समजा एक एपिसोड काढायचा असेल किंवा एक एपिसोड लिहून आलेला असेल, तर तो मला दिवसातनं कसा काढायचा हे मराठीवाल्यांना विचारायचं. पण तोच सीन रंगवून कसा दाखवायचा हे हिंदीवाल्यांना विचारायचं. सो ते रंगवतील असा ना की आपल्याला वाटेल बापरे, आणि मराठीत ते रंगवणार, पण त्यांचा भर असतो कामाकडे, काम काम काम, कितना निकला. हिंदीवाले तो विचार करत नाही. हिंदीवाल्यांचं असं मेरे को दिखना अच्छा चाहिए, तू पूर्ण दिवस लावलास तरी काही हरकत नाही, मला दिसलं चांगलं पाहिजे. ते मराठीत नाही. हे मला एवढ्यात असंच करून पाहिजे, असंच सबमिट झालं पाहिजे सगळं. आणि हे सगळे प्लस पॉईंट्स आहेत. दीज आर नॉट द मायनसेस, दीज आर प्लस ऑफ. आणि ह्याच गोष्टी दोन्ही इंडस्ट्रीला वेगळं बनवतात असं मला खूप स्पष्ट मत आहे, आणि ते तसंच राहावं. कारण जर का हिंदीवाले हे कॉपी करायला लागले त्यांना ते जमणार नाही, मराठीवाले हे कॉपी करायला त्यांना ते जमणार नाही. आपलं म्हणजे आपण म्हणतो ना, लहानपणापासून मोठं करायचा जो प्रवास असतो तो ठरलेला असतो, त्याच्यात बदल नाही होऊ शकत. सो हा प्रवास जर का पुढे मागे गेला तर त्यांना जमणार नाही ते, आणि हिंदीवाल्यांचा प्रवास जर का पुढे मागे गेला त्यांना अजिबात जमणार नाही. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. आणि मला सांगा, ते हिंदीमध्ये आणि म्हणजे झालंच आता गाजवलीच, आता मराठीत कधी वाढणार, मराठीत नवीन प्रोजेक्ट कधी गेला, आणि घेतलाच तर नाटक, सिरियल का सिनेमा? काही जेन्युअनली काही माझं असं काहीच हे नाही आहे. पण आत्ता 2-3 प्रोजेक्ट्स आलेसुद्धा होते, पण मला असं होतं की आत्ता पण जरा थांबूया. एक सिरियल केल्यानंतर लगेच सिरियल मराठीत करतो, वाय नॉट? मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी जसं म्हटलं तसं ब्रेक घेतला नाही, 1-2 वर्षांचा ब्रेक, किंवा आता मी थोडं नाटक आणि सिरियल मूवी करतो, त्याच्यानंतर सिरियल, असं काही हे बघ, कुठलंही क्राफ्ट असो त्यांनी मला फायदाच होणार आहे. बास, विषय संपला. एवढं माझं क्लिअर आहे डोक्यात. नाटक असो, सिरियल असो, फिल्म असो, त्यांनी मला फायदा होणार आहे. कुठला का मिळेल ना, डझंट मॅटर मला ते. कारण मी सिरियलची असल्यामुळे मला ते ग्रेडिंगच नाही आहे माझ्या डोक्यात की फिल्मवर मग सिरियल मग नाटक, किंवा फिल्मवर मग नाटक मग सिरियल. माझ्यासाठी हे सगळे मीडियम सेम आहेत, कारण त्यांनी मला तेवढंच प्रेम दिलं आहे. म्हणजे सिरियलने तर मला भयंकर प्रेम दिलं, म्हणजे त्याची तुलनाच नाही. आणि जेन्युअनली मला असं वाटतं की सिरियल हे एवढं कमी लेखलेलं मीडियम आहे ना, जेवढं ते नाही आहे. म्हणजे तुम्हाला रोज तुमची स्किल पॉलिश करायला मिळते, तर त्याचे तुम्हाला पैसे मिळतात, म्हणून काय हवं आहे. मग ते आता तुम्ही त्याला वर्ष चालवतात, 2 वर्ष चालवतात, तो गणिताचा भाग आहे, तो प्रेक्षकांना कळणारच नाही, कारण तो मलाच अजून कळला नाही की ती गणितं प्रोड्युसर्सची कशी असतात. सो मला जेन्युअनली असं वाटतं, तू विचारलंस तर माझं पहिलं प्रेम तर सिरियलच आहे. ते तर कधीच बदलणार नाही, कारण त्यांनी मला जे दिलं आहे ते मला कोणीच देऊ शकणार नाही, आणि मला नाही वाटत की कोणी दिलं असेल. सिरियल इज माय फर्स्ट लव्ह. सिरियल आली, फिल्म आली, नाटक आला, आय एम ओपन फॉर एव्हरीथिंग. मला फक्त काम करायचं. सो आता प्रेक्षकांना काय सांगतेस?
प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही जसं माझ्यावर मराठीत प्रेम करत राहिलात तसं जर का मला हिंदी प्रोजेक्ट मिळाला तर त्याच्यावर पण तसंच प्रेम करत राहा. आत्तासुद्धा माझी हिंदी सिरियल आहे ती बघत राहा. आणि मी हिंदी करू का कुठलीही भाषा करू तरी मी आहे मराठीत आणि मी राहणार आहे मराठीत. आणि जसं जसं मला ऑपॉर्च्युनिटीज येत राहतील तसं तसं मी एक्सप्लोअर करत राहीन. फक्त तुमच्या प्रेमाची आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे. जे माझ्याकडे आहे हे मला माहिती आहे. त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.